चला, भरपूर काम आहेत. अरे पण हे काय, इथे ग्रंथालयात मुलं नाहीये. गेली कुठे सगळी मुलं? कमाल आहे बाबा. एक तर स्पर्धा जवळ आली आहे आणि त्याच मी मुलं वेळ जवळ करतात. चला, मुलं यायचं ऑनलाईन हजेरी भरून घेते पटकन. या ऑनलाईन कामांनी सुद्धा तर वीट आहे. बाई, हो बाई, अहो तुमच्याशी बोलतोय. ओळखतात का आम्हाला सर्वांना तुम्ही? अहो ही तीच पुस्तकं आहेत ज्यांनी तुमच्यातला विद्यार्थी समृद्ध करत करत तुम्हाला शिक्षक या उच्च पदापर्यंत आणलं. किती त्या मोबाईलमध्ये तुम्ही अडकले आहात. जरा कधीतरी आम्हा पुस्तकांकडे बघा की. विसरलात का आम्हाला तुम्ही बाई? विसरलात ना? अरे अरे पुस्तकांना तुम्ही आज चक्क तुम्ही माझ्याशी बोलताय. तुम्हाला मी कसं नाही विसरेन. हा, एक मात्र नक्की झालं, या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये ना तुमच्याकडे जरा दुर्लक्षच झालं. त्यात हे ऑनलाईन काम. आज काय म्हणे विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी भरा, उद्या काय विद्यार्थ्यांचं प्रमोशन करा, त्यानंतर आहे युडाएस, नंतर सरळ प्रणाली, त्यानंतर आहे पॅटची परीक्षा. आणि एक गंमत सांगू का तुम्हाला, या परीक्षेचे मार्क्स सुद्धा ऑनलाईन अपलोड करायचे बरं का. एक ना अनेक अशी असंख्य ऑनलाईन कामं. आणि या सगळ्या कामांमध्ये आधी पुस्तकातही असलेला शिक्षक कधी मोबाईलवरती झाला ना, हे आमचं आम्हालाच कळलं नाही. हो, खरंच कळलं नाही रे. आणि म्हणून सांग, मलाही कधीतरी तुम्ही समजून घ्या रे सर्वांनी. अहो बाई, आत्तापर्यंत समजूनच घेत आहोत की, म्हणून तरी इतके दिवस आम्ही शांत होतो ना. पण मोबाईल, ई क्लास, ऑनलाईन या सगळ्या कामामध्ये ना आमच्याकडे कोणाला बघायलाच वेळ नाही होत. आम्ही मात्र शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांच्या वाटेकडे डोळे लावून बघत असतो. असं वाटतं कुणीतरी येईल आणि मग आमच्यावर साचलेली ही सगळी धूळ झटकून टाकेल, मधलं पार काढेल आणि मग मनमुरादपणे आमचा सुकून देईल. आणि त्यानंतर अगदी आजूबाजूचं सगळं जग विसरून आम्हाला वाचत बसेल. पण नाही ना घडत बाई, असं नाही घडत. अहो बाई, वर्गात तुम्हीच मुलांना शिकवता ना, वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्य शील रक्षणं वार्धक्ये दुःख हरणं सत्ग्रंथ वाचन. अहो बाई, मग कुठे गेलं हे सगळं? कुठे गेलं? खरंय पुस्तकांना तुमचं मन मला सगळ्यांचं कळतंय. खरं सांगायचं झालं ना तर तुमचं पोट भरूनच मी हे अवघड जग बघायला शिकले. ये रे पावसा, तुला देतो पैसा. या शब्दांमध्ये असलेला खटाळपणा तुम्हीच मला समजावं. गाय पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा जमुना या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. या शब्दांची जादू आहे ना, ही जादू सुद्धा पुस्तकांना तुम्हीच मला सांगितली. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्यदेव. इथपासून ते अगदी मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. या शब्दांनी तर पुस्तकांना तुम्हीच माझी आणि सावरकरांची भेट घडवून आणली. मोडून पडला संसार तरी मोडला नाही का. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. या शब्दांमधला कणखरपणा हा सुद्धा पुस्तकांनो तुम्हीच माझ्या मनावर बोलले. आणि मला तुम्हीच पुस्तकांनो मला एक लिखाण करण्याचं आणि उत्तम शिक्षिका होण्याचं एक उत्तुंग असं बळ मला दिलं. हो ना बाई, आम्हीच ते बळ दिलं ना. अहो मग हेच बळ तुम्ही नव्या पिढीतल्या विद्यार्थ्यांना द्यायला नको का? बालभारतीसारख्या अजरामर पुस्तकांनी दिलेले पंख हे तुम्ही नव्या पिढीतल्या विद्यार्थ्यांना बहाल करायला नको का? अहो याच ग्रंथालयात काही वर्षांपूर्वी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पुस्तक प्रेमावर आधारित गप्पा रंगायच्या. वाचनालय बहळून यायचं. नाही होत तसं, नाही होत. खरं
मी लहान असताना मला आजही आठवत आहे, बाईंनी धडा शिकवला की वेळ लागल्यासारखी त्या लेखकाची पुस्तकं शोधून काढायची आणि मग ती वाचत बसायची. एका जागेवर बसून अवघ्या जगाची सफर म्हणून आणतात ती पुस्तकं. पण आज मात्र मी ठरवलं, ज्ञानेश्वर, तुकोबा, वपू, पु ल, नासी फडके आणि आत्ताचे भालचंद्र या सर्वांचीच माझ्या विद्यार्थ्यांशी भेटी घडवून आणायलाच आहे आणि त्यांच्या दुबळ्या मनाला वाचनाचे, शब्दांचे पंख हे बहाल करायलाच आहे. AI, इन्स्टा, व्हॉट्सॲप, फेसबुक या